विद्यार्थी मित्र, आज आपण गणित भाग 2 मधील प्रश्न क्रमांक 7 पाहणार आहे. त्याच्या पुढचे उदाहरण आपण पाहणार आहे, पण सध्या 7वं उदाहरण पाहतोय. प्रश्न क्रमांक 6 हा तुमच्या परीक्षेसाठी वगळलेला आहे. प्रश्न 7 काय पाहू आपण. पहा प्रश्न 7. त्रिकोण एबीसी हा समभुज त्रिकोण आहे. पाया बीसी वर पी बिंदू असा आहे की पीसी बरोबर 1/3 बीसी. जर AB बरोबर 6 सेमी तर AP काढा. दिस क्वेश्चन फॉर सेमी. ट्रायंगल ABC is an equilateral triangle. Full stop. Point P is on base BC such that PC is equal to 1/3 BC. If AB is equal to 6 cm, find AP. म्हणजे तुम्हाला माहिती काय दिली प्रश्नामध्ये. हा त्रिकोण एबीसी आहे तो समभुज त्रिकोण आहे. इज एन इक्विलॅटरल ट्रायंगल अँड लेंथ ऑफ दिस साइड इज 6 cm. प्रत्येक बाजूची लांबी 6 सेमी दिले. आणि याशिवाय तुम्हाला हे जे पीसी अंतर आहे म्हणजे पी बिंदू बीसी वर असा घेतलाय की पीसी हे जे अंतर आहे ते एकूण बीसी अंतराच्या 1/3 भाग आहे. आणि मग यावरून आपल्याला विचारलंय की अंतर एपी काढा. तर मिळवू आपण. पहा तर पहिल्यांदा आपण या ठिकाणी सोल्युशन आणि उकल लिहू. सोल्युशन आणि उकल. पहा तर इथं पहिल्यांदा आपण रेख एपी जोडू, नंतर रेख एम लंब बीसी काढू आपण. मग हा लंब काढलाय, नंतर हा रेषाखंड एपी आपण जोडलेला आहे. हे तर आपल्याला म्हणता येईल म्हणजे रचना असेल. आपण या सिद्धते म्हणजे उत्तरामध्ये सुद्धा ते लिहू शकतो. सेपरेट रचना न लिहिता यातही आपण लिहू शकतो. आणि मग लिहिल्यानंतर पुढे आपल्याला या ठिकाणी हा जो त्रिकोण एएमसी आहे या त्रिकोणाचा विचार करून एपी काढायचा आहे. तर मग या त्रिकोणाचा विचार कसा करणार. तर पहा इथं तुम्हाला त्रिकोण एबीसी हा समभुज त्रिकोण दिलेला आहे. मग आपल्याला माहित आहे समभुज त्रिकोणाच्या प्रत्येक कोणाचं माप 60 अंश असतं. म्हणजे सी कोणाचं माप तुम्हाला किती मिळणार आहे 60. नंतर एएमसी या त्रिकोणामध्ये एम कोण लंब काढलाय आपण एम बाजू बीसी वर, त्यामुळे हा किती मिळणार आहे 90. मग हा 90 आहे, हा 60 आहे, म्हणून हा कोण ए किती मिळेल 30. म्हणजे कोण एम एसी 30 अंशाचा मिळेल. म्हणजे तुम्हाला त्रिकोण एएमसी 30 अंश 60 अंश आणि 90 अंश मापाचा त्रिकोण मिळेल. आणि मग 30 60 90 प्रमेय वापरून तुम्हाला कर्ण 6 सेमी दिलाय, त्यावरून 30 मापासमोरची बाजू काढता येईल. नंतर 60 मापासमोरची बाजूही काढता येईल. आणि मग 30 मापासमोरची बाजू काढल्यानंतर पीसी अंतर हे बीसीच्या किती आहे हेही दिलंय, त्याचा वापर करून आपल्याला एमपी अंतर काढता येईल. आणि जर तुम्ही त्रिकोण एएमपी या काटकोन त्रिकोणाचा पायथागोरस घेतला तर तुम्हाला या ठिकाणी एपी ची लांबी मिळून जाईल. तर अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे. सोडवू आपण. पहा सोल्युशन. ड्रॉ सिगमेंट एएम perpendicular segment BC and join point A and point P. मराठीच्या मुलांसाठी आपल्याला लिहिता येईल उकल. इथं लिहितो मी. पहा काय मिळेल. म्हणजे आपण इथं म्हणू शकतो आकृतीत रेख एम लंबरेख बीसी काढा वा काढला व बिंदू ए आणि पी जोडले. आता आपण त्रिकोण एएमसी मध्ये जाण्या अगोदर त्रिकोण एबीसी हा समभुज आहे म्हणजे कोण सी चं माप आपल्याला इथे मिळेल. त्रिकोण एबीसी हा
समभुज त्रिकोण आहे, समभुज त्रिकोण आहे. Triangle ABC is an equilateral triangle. Therefore, angle C is equal to 60 degree. समभुज त्रिकोणाच्या कोनाचे माप, कोनाचे माप. समभुज त्रिकोणाच्या प्रत्येक कोणाचं माप 60 अंश असतं, म्हणजे सी कोण किती असणार आहे 60. आपण या ठिकाणी म्हणू शकतो अँगल सी इज इक्वल टू 60 डिग्री. अँगल ऑफ an equilateral triangle, equilateral triangle. याला रिझन येईल. In triangle AMC, angle M is equal to 90 degree. Angle C is equal to 60 degree. त्रिकोण AMC मध्ये therefore angle MAC is equal to 30 degree. Remaining angle उरलेला कोन म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. मग हे 90 आणि या ठिकाणचा 60 हे झाले 150. 180 मधून 150 गेले तर उरलेला 30 मिळेल. आपल्याला कोन MAC किती मिळेल 30 अंशाचा. पुढे आपण म्हणू शकतो therefore triangle AMC is 30 degree, 60 degree, 90 degree triangle. त्रिकोण AMC हा 30 अंश डॅश 60 अंश डॅश 90 अंश मापाचा होतो. आणि मग आपण 30 60 90 त्रिकोणाचा प्रमेय वापरू. पुढे आपल्याला मिळेल by theorem of 30 degree, 60 degree, 90 degree triangle. 30 अंश डॅश 60 अंश डॅश 90 अंश त्रिकोणाच्या प्रमेयानुसार 30 मापासमोरची बाजू CM काढू आपण. CM बरोबर 1/2 गुणिले हायपोटेनस म्हणजे कर्ण. साइड अपोजिट 30 डिग्री. तीस अंश मापासमोरील बाजू. साइड अपोजिट ऑफ 30 डिग्री ऑफ म्हणून आपण 2 नाही. आणि मग किंमत ठेवा. CM बरोबर आपल्याला मिळेल 1/2 गुणिले AC. किती लांबी 6 बेत्रिक 6 आणि म्हणून CM बरोबर लांबी मिळेल 3 सेमी किंवा CM. तर आपल्याला CM मिळून जाईल. CM मिळाल्यानंतर पुढे आपल्याला इथला MP अंतर काढता येईल, कारण आपल्याला PC हा CM BC च्या किती आहे ते दिलेलं आहे, त्यावरून आपल्याला हे काढता येईल.
तर आपण या ठिकाणी सीएम किती मिळवलाय 3. सीएम आपल्याला माहित आहे. आता आपल्याला पीसी हे जे अंतर आहे ते बीसीच्या किती आहे हे पण दिलंय, म्हणजे मी तर मांडू शकतो. पहा, पीसी बरोबर 1/3 बीसी आपल्याला म्हणता येईल. पण आपण इथं बट पीसी इक्वल टू 1/3 बीसी हे तुम्हाला दिलेलं आहे. याला गिवन म्हणू आपण. दिले आहे. आणि मग आपण पीसी ची किंमत काढू शकतो. म्हणून पीसी बरोबर 1/3 बीसी. बीसी सुद्धा किती आहे? 6 सेमी. आणि मग बे के बे बे त्रिक 6 नाही 3 एके 3 3 दोन्ही 6. आणि मग पीसी बरोबर मिळेल तुम्हाला 2. हा किती मिळेल? 2. आणि मग तुम्हाला पीसी मिळालेला आहे. मग तुम्ही एमपी काढू शकता. एम डॅश पी डॅश सी, दिस इज द बिटवीननेस. एमपीसी ही दरम्यान आहे. म्हणून आपण इथं म्हणू शकतो एमपी प्लस पीसी इज इक्वल टू एमसी. आणि मग किमती ठेवा. एमपी माहित नाही. नंतर पीसी आपल्याला मिळाला 2. आणि सीएम किती आहे? 3. तो घेतला आपण सीएम 3. आणि म्हणून एमपी बरोबर 3 वजा 2. आणि म्हणून एमपी बरोबर मिळेल 1. आता एमपी आपल्याला 1 मिळालाय. इथं तुम्ही एएम ही 60 अंश मापासमोरची बाजू आहे ती मिळवू शकता. आणि मग आपण पुढे जाऊ. इथं आपल्याला म्हणता येईल एएम बरोबर √3/2 मल्टिप्लाइड बाय हायपोटेनियस. रिझन लिहिता येईल साइड अपोजिट ऑफ 60 डिग्री. 60 अंश मापा समोरील बाजू. साइड अपोजिट ऑफ 60 डिग्री 60 अंश मापा समोरील बाजू. आणि मग किंमत ठेवू आपण. एसी किती आहे? 6 बे के बे बे त्रिक 6. आणि म्हणून एएम बरोबर किती मिळेल? 3√3 सेमी किंवा सीएम. आणि मग तुम्हाला एएम माहित झाला, एमपी माहित झाला, तुम्ही एपी काढू शकता. इन ट्रँगल एएमपी अँगल एम बरोबर 90 अंश. त्रिकोण एएमपी मध्ये कोण एम बरोबर 90 अंश. आणि म्हणून पायथागोरसचा प्रमेय घेऊ आपण. म्हणून एपी चा वर्ग बरोबर एएम चा वर्ग अधिक एमपी चा वर्ग बाय पायथागोरस थेरम. पायथागोरसच्या प्रमेयानुसार. आणि मग किमती ठेवा. एपी वर्ग आहे असाच. एम मिळालाय तुम्हाला 3√3 चा वर्ग. एमपी मिळाला आपल्याला 1 चा वर्ग. पुढं 3 चा वर्ग 9. वर्गमुळातल्या 3 चा वर्ग 3, म्हणजे दोघांच्या मध्ये गुणिले चिन्ह आहे. 1 चा वर्ग 1. मग 9 त्रिक 27. 27 अधिक 1. आणि मग तुम्ही इथं म्हणू शकता एपी वर्ग बरोबर 28. आणि वर्गमुळे काढा. एपी बरोबर √28 टेकिंग स्क्वेअर रूट्स. वर्गमुळे काढून आणि मग आपण या ठिकाणी लास्ट म्हणणार आहे
AP बरोबर याचे अवयव पाडा 4 7 28 आणि म्हणून AP बरोबर 2 वर्गमुळात 7 CM किंवा इथं आपण सेमी म्हणू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला उदाहरण सोडवायचं आहे. सोपं आहे, तुम्ही पहिल्यापासून सोडवलेलं जर भाग परत एकदा अभ्यासला तर आपण या ठिकाणी हे उदाहरण सहज सोडवू शकतो. आपण पुढच्या उदाहरणाकडे जाऊ. आपण आता उदाहरण 10 पाहू. मग आपण पाहिलेलं उदाहरण 7 होतं, तर उदाहरण 8 आणि 9 हे तुमच्या अभ्यासक्रमातून या वर्षीसाठी वगळलेलं आहे. तर आपण जातोय प्रश्न 10 कडे. काय प्रश्न 10 बघा. प्रणाली आणि प्रसाद एकाच ठिकाणावरून पूर्व आणि उत्तर दिशेला सारख्या वेगाने निघाले. 2 तासानंतर त्यांच्यामधील अंतर 15 वर्गमुळात 2 किमी असेल तर त्यांचा ताशी वेग काढा. दिस क्वेश्चन फॉर सेमी. क्वेश्चन नंबर 10. Pranali and Prasad started walking to the east and to the north respectively from the same point and at the same speed. After 2 hours, distance between them was 15 under square root 2 km. Find their speed per hour. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी या उदाहरणामध्ये प्रणाली आणि प्रसाद यांच्या प्रवासाचं वर्णन दिलेलं आहे. मग त्याच्यामध्ये नक्की काय दिलेलं आहे, तर दोघांचं चालण्याचा जो वेग आहे तो सारखाच आहे. 2 तासामध्ये त्यांनी प्रवास केलेला आहे आणि फक्त दिशा वेगळ्या वेगळ्या आहेत. प्रणाली पूर्व दिशेकडे जाते आणि त्याच वेळेला प्रसाद उत्तर दिशेकडे जातो. आणि मग जेव्हा 2 तासानंतर त्यांनी तोडलेलं अंतर म्हणजे शेवटचे जे त्यांचे एंड पॉइंट आहेत, दोघांचे शेवटचे ठिकाण, तिथून जर ते जोडले तर तो जोडलेला रेषाखंड कोणचा आहे, BA किंवा AB, तर त्याचा अंतर 15 वर्गमुळात 2 किलोमीटर आहे. तर प्रत्येकाचा वेग विचारलाय. तर सोपं आहे. आपण याच्यासाठी आकृतीचा विचार करू. वी नो दॅट हिअर ईस्ट, हिअर वेस्ट, हिअर साऊथ and here north डायरेक्शन. आणि मग हे आपल्याला माहित आहे की इकडं नकाशामध्ये आपण पूर्व दिशा दाखवतो आणि इकडे पश्चिम दिशा दाखवतो. खालच्या बाजूला दक्षिण दिशा असते आणि वरच्या बाजूला उत्तर दिशा असते. हे तुम्हाला दिशादर्शक अगोदर जर समजलं तर मग हे उदाहरण समजेल. तर हे महत्वाचं आहे. आपण या इकडच्या दिशेला हा जो बाण दाखवलाय तिथं पूर्व म्हणतो म्हणजे ईस्ट, इकडं अपोजिटला वेस्ट म्हणजे पश्चिम म्हणतो. खालच्या बाजूला जी दिशा आहे ती दक्षिण आहे, ते आपण एस ने डिनोट केले म्हणजे साऊथ, आणि वरच्या बाजूला उत्तर आहे ते आपण एन ने डिनोट केलेले आहे म्हणजे नॉर्थ. ईस्ट, वेस्ट, साऊथ अँड नॉर्थ. याप्रमाणे आपण थोडस आकृतीचं वर्णन करू की आकृतीमध्ये ओ या ठिकाणी सुरुवातीला दोघे आहेत. सुरुवातीचा जो त्यांचं प्रवासाचं ठिकाण आहे, सुरुवात कुठून करायची तर ते ओ आहे असं समजावं. ओ पासून ए पर्यंत हा जो प्रवास केलेला आहे तो प्रणालीने केलेला आहे. म्हणजे ती कुठं जाते, कोणत्या दिशेला जाते तर ती पूर्व दिशेला जाते. प्रणाली गोज टू डायरेक्शन ऑफ ईस्ट. नंतर हा जो प्रसाद आहे तो ओ पासून उत्तरेकडे जातो आणि मग त्याने केलेला प्रवास आहे तो OB आहे आणि प्रणालीने केलेला प्रवास आहे तो OA आहे. OA इज द पाथ ऑफ ट्रॅव्हलिंग ऑफ प्रणाली अँड OB इज द पाथ ऑफ ट्रॅव्हलिंग ऑफ प्रसाद. आणि AB काय आहे तर AB ते 2 तासानंतर ज्या ठिकाणी पोहोचतात त्या ठिकाणच्या दोघांचे अंतर B पासून A आणि A पासून B च म्हणजे त्या शेवटच्या बिंदू पासूनचं अंतर तुम्हाला दोघांचे दिले 15 वर्गमुळात 2 किलोमीटर. तर मग हे अगोदर आकृती आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. आकृती समजल्यानंतर आपल्याला उदाहरण सोडवता येईल. फक्त आपण या ठिकाणी वर्णन करणार आहे. पहा इथं मला वर्णन करताना म्हणता येईल सोल्युशन सोल्युशन in triangle
AOB point O shows the origin of Pranali and Prasad. Pranali and Prasad segment OA is the path of segment OA is the path of Pranali, and segment OB is the path of Prasad. AB is equal to 15 under square root 2 km in triangle AOB लेट म्हणू आपण लेट point O shows the origin. फार तर आपण इथं लिहू लेट point O. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. उकल आकृतीत त्रिकोण AOB मध्ये समजा बिंदू O हा प्रणाली आणि प्रसाद यांचा सुरुवातीचे ठिकाण आहे. ते इथून प्रवासाला सुरुवात करतात. रेख OA हा प्रणालीने केलेला प्रवासाचा मार्ग आहे. तर रेख OB हा प्रसादने केलेल्या प्रवासाचा मार्ग आहे. AB बरोबर 15 वर्गमुळात 2 किलोमीटर. AB म्हणजे प्रणालीनं 2 किलोमीटर प्रवास केल्यानंतर या ठिकाणी येणार जे 2 तासामध्ये केलेल्या प्रवासाचा शेवटचा जो बिंदू आहे तो A आहे, आणि इकडं प्रसादचा 2 तासानंतर प्रवासाचा जो शेवटचा टप्पा आहे तो B आहे, आणि या दोन्ही मधलं अंतर म्हणजे AB हे 15 वर्गमुळात 2 किलोमीटर आहे. आपण त्याच्या पुढच्या भागाकडे जाऊ. हे झालं आकृतीचं वर्णन. आता आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल स्पीड ऑफ both is same. Let speed of Pranali
per hour is x kilometer and Prasad is, therefore speed of Prasad becomes x kilometer. Let speed of Pranali per hour is x kilometer and Prasad therefore speed of Prasad is x kilometer per hour. समजा प्रणालीने एका तासात, इथं आपण म्हणू दोघांचा स्पीड कसा आहे, समान आहे, म्हणजे आपल्याला ते अगोदर लिहावं लागेल. दोघांचा वेग सारखा आहे. समजा प्रणालीचा तासी वेग x किलोमीटर असेल तर प्रसादचा तासी वेग x किलोमीटर होईल. ठीक आहे, आपण पुढच्या याच्यानंतरच्या भागामध्ये लिहूया. तर उरलेला भाग आपण इथं पहा. तर या ठिकाणी आपल्याला माहित आहे की अंतर बरोबर वेळ गुणिले वेग, म्हणजे डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड मल्टिप्लाइड बाय टाइम. आणि मग इथं आपल्याला माहित आहे की प्रत्येकाचं जे अंतर आहे या ठिकाणी, म्हणजे जो आपण स्पीड जो मानलेला आहे तो x आहे आणि किती वेळामध्ये त्याने अंतर तोडले 2 तासामध्ये, म्हणून डिस्टन्स OA किती होणार आहे 2x. त्याचप्रमाणे OB सुद्धा, OA आणि OB, कारण दोघांचा वेग सारखाच आहे, दोघांनी वापरलेला वेळ सुद्धा सारखा आहे, त्यामुळे OA 2x होत असेल तर OB पण होणार आहे 2x. आणि मग जर तुम्ही काटकोन त्रिकोण OAB चा पायथागोरस घेतला तर तुम्हाला हे मिळेल. मग किमती ठेवल्यात मी. पुढे याचा वर्ग करा, 225 15चा वर्ग असेल, वर्गमुळातल्या 2चा 2, इथं 4x वर्ग आणि हा पण 4x वर्ग होईल. 450 बरोबर 8x वर्ग, म्हणजेच 8x वर्ग वर 450. मी दोन्ही बाजूला 8 ने भागले, इथं बेनी भाग घालवलेला आहे. मग x वर्ग बरोबर 225/4 आला. याचं मी वर्गमूळ काढलं. वर्गमूळ काय मिळणार, अंशाचं 15 आणि छेदाचं 2, आणि मग 2 ने भाग घालवल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे 7.5. इथं वर्गमुळे काढून इथं आपण एक पायरी ज्यादा लिहू. x इज इक्वल टू 15/2 वर्गमुळे काढून हे मिळणार. आणि मग या पायरीला मी भाग घालवलाय. x किती मिळाला 7.5. मग x हे काय होतं तर प्रत्येकाचा वेग होता. आणि मग आपण इथं म्हणणार आहे त्यांचा वेग तासी 7.5 किमी आहे. तर रिक्वायर्ड स्पीड इज 7.5 किलोमीटर पर आवर. ठीक आहे.